माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस आमच्या लोकांमध्ये बाटको हा कार्यक्रम असतोय हो की त्या बाटक्यामध्ये राहिलेला हुंडा द्यायचा असतोय. माझं लग्न झालं तर मला लॉकेट होती, अंगठी होती, मिसेसचं हार होता. हे सगळं घेऊन मी सोमान साहेबाकडे गेलो आणि त्यांच्या वडिलांनी बघितले. वडील सावकार करायचे. सोमान साहेब मला म्हणाले, का रे रमेश, किती वेळा आहे वरात म्हणजे मुलीला पाठवायला? काकाजी, मला रडू आला. काकाजी, बाटक्यात द्यायला पैसे नाही तर सोनं घेऊन आलोय. वेळाच का म्हणजे किती पैसे कमी पडले? काकाजी, आता 25,000 रुपये कमी पडले. त्यांनी ते चल म्हणे, भाभीचं हार भाभीच्या गळ्यात, तू लॉकेट गळ्यात घाल. मित्र हो, ह्या आठवणी आहेत म्हणून जगण्यात मजा आहे. खूप लोकांनी समाधान, काय मदत, म्हणजे अशा अनेक 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 आठवणी. मलांग लोकप्रियतेसाठी भडक बातम्या न देता कडक बातम्या देत असताना त्याचा अभ्यास केला पाहिजे. राजकीय नेत्यापासून जरा सावध राहा. ते संधी साधू असतात. तुम्ही साधू म्हणून त्यांच्या नादाला लागू नका. हा वॉर्निंग बेल. कारण ते कपडे बदलायचे का पटाक म्हणजे पक्ष इकडून तिकडं तिकडून इकडं आणि किती देव तुम्हाला, अशी त्यांची मानसिकता असते. म्हणून धार्मिक असेल, सामाजिक असेल, वेगवेगळ्या विषयाचं अभ्यास करा. जीव धोक्यात न घालता सुद्धा सकारात्मक पत्रकारिता करता येऊ शकते, असं गोपाळरावजी मला वाटते. मित्रांनो नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्षाचे स्वागत करत असताना या नवीन वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग करून तुमच्यासमोर तुमच्या भेटीला येणार आहोत. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचा खजिना ही त्रिसूत्री घेऊन माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे. आज तुम्हाला आम्ही एका हरवणारी व्यक्तीची भेट घालून देणार आहोत, ज्यांचं नावच घेतल्यानंतर तुम्हाला त्यांची पूर्ण ओळख होईल. असे मराठवाडा नेत्याचे संपादक प्राध्यापक रामेश्वर बद्दर यांची तुम्हाला भेट घालून देणार आहोत. आज निमित्त पण तसंच आहे मित्रांनो. येत्या 23 जानेवारी रोजी प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर यांचा वाढदिवस आहे. हे वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. नमस्कार बद्दरजी. नमस्कार गोपाळरावजी. माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. खूप खूप आभारी आहे. आपलंही मराठवाडा नेता आणि माझ्याकडून वैयक्तिक मनपूर्वक हार्दिक स्वागत. बद्दरजी, मला वाटतंय आपण 70 वर्ष पार करून 71व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहात. बरोबर आहे. तर जवळपास 7 दशकाचा तुमचा जो प्रवास आहे, संघर्षमय प्रवास, तो आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला तुम्हाला असा प्रश्न पहिल्यांदाच विचारतोय की तुम्ही रेणापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, गरिबीमध्ये वाढलात. रोड कारकून ते संपादक पर्यंतची तुमची वाटचाल कशी आहे? माझा जन्म रेणापूर येथे 23 जानेवारी 1955 झाला. अत्यंत घरची परिस्थिती जेमतेम होती. घरी वडील गावठी शाळा घेत होते. काही दिवस औषध दुकान होतं, त्यामुळं कंपाऊंडर म्हणूनही काही दिवस काम करायची संधी मिळाली. मग आयडीन लावायचं, नंतर शीर सापडणे गेल्यावर त्या ठिकाणी प्रयोग करायचे. आणि डॉक्टर महादेव अप्पा पनुरे आणि मार्च 70ला मी मॅट्रिक पास झालो. पण घरच्या परिस्थितीमुळं पुढचं 4 वर्ष मी शिक्षण घेऊ शकलो नाही. मी जिल्हा परिषद उस्मानाबाद इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये मास्टर असिस्टंट म्हणून होतो. मग 74 PUC आर्ट्स बसवेश्वर कॉलेजला केलं, ग्रंथपाल कोर्स केला आणि नंतर फर्स्ट इयर कॉमर्स MCOM झालो. कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, अशा वेगवेगळ्या आवडीनिवडी जपत आणि माझं सुदैव की बालपणापासून, शालेय जीवनापासून संघर्ष हा 5वीला जरी पुजला असला तरी लोकांनी भरभरून प्रेम केलं, साथ दिलं, सहकार्य केलं. मग नंतर MCOM झाल्यावर
मी 1 वर्ष जालन्याला इन्स्ट्रक्टर इन व्होकेशनल कोर्स आणि 1 वर्ष बारामतीला लेक्चरर म्हणून सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. MSCBमध्येही त्या अगोदर काही दिवस काम केलं. नंतर सडकेवर तळ्यावर मजुराच्या हाजऱ्या घेण्याचं वगैरे काम केलं. आणि एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असताना की आपण 74 नंतर 79ला लग्न झालं माझं MCOM झाल्यानंतर. तर परिस्थिती प्रतिकूल जरी असली तरी साथी हात बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना याप्रमाणे लोकांनी भरभरून प्रेम केलं. वाटलं मी आमचे अरविंद जोशी सूर्यप्रकाश धूत यांच्या वर्तमानपत्रात बसायचं, जाऊन मराठवाडा नेता नाव द्यायचं ठरलं. मग ते टायटल आलं, मग ते सुरू केलं आणि तब्बल 40 वर्ष अनेक अडचणी, खडतर प्रवास. कागद आहे तर म्हणजे हँड कंपोजिटर नाहीत, हँड कंपोजिटर आहे तर अंक वाटणारे मुलं नाहीत. अशा मजेशीर पण एक त्यात आनंद मिळायचा. अंक निघाला की एवढा आनंद व्हायचा. आणि मग स्वतःच बगलत मारायचं. काही दिवस शबनम पिशवीमध्ये पेपर ठेवायचे. आणि लुना होती, अगोदर तर सायकलवरच होतो, नंतर लुना होती. मग इथं सावेवाडी वडरगल्लीमध्ये जवळजवळ 15-20 वर्ष नवरा बायको 10x10च्या रूममध्ये राहत. आणि एक वेगळा आनंद, एक स्वप्न की प्राध्यापकीमध्ये वेगळा आनंद, इकडं वेगळा आनंद की या ठिकाणी आपल्याला नवनिर्मितीचा आनंद मिळतो. अडचणी तर आल्याच पाहिजेत. आपण काही अदानी अंबानी किंवा टाटा बिर्लाचे लेकरं नाहीत, पण आपल्याला सहकार्य केलं नाही असा माणूस नाही. स्वर्गीय रामविलासजी सोमानी यांनी मी रोड कारकून असताना मला भरभरून प्रेम केलं. पत्रकारितेमध्ये मला रमेशजी राठी, त्याचबरोबर आमचे गणपतरावजी मोरगे, आता सुमित मोरगे, त्याचबरोबर तानाजीराव चोरगे आणि अनेक लोकांनी, अनेक नेत्यांना भेटण्याचा योग आला, साहित्यिकांना भेटण्याचा योग आला, कलावंतांना भेटण्याचा योग आला. मग मध्यंतरी आम्ही ओरेटर असोसिएशनची स्थापना केली, माणसं जोडण्याचा आणि आपल्या स्वभावामुळं माणसं तोडण्याचा. 100च्या स्पीडनं मित्र जोडायचे आणि 150च्या स्पीडनं फटकळ स्पष्ट वक्तेपणा. पण माझी ती सवय जात नाही. मला बरेच जण म्हणतात मौन धारण करा, असं बोलू नका. मला इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध काही घडलं की मी खटकन म्हणजे पोटात काही नसतं तुमच्या? पोटात एक आणि पोटात एक जमत नाही. जसं परवा लातूरमध्ये एक नागरी सत्कार म्हणून झाला आणि त्या नागरी सत्काराचे संयोजक त्यांचे 2-3 मित्र होते. आपले अभिमन्यू पवार, ते बोलले भाषणामध्ये, आता मी स्टेबल झालोय. मला आश्चर्य वाटलं की राजकारणात एका हळकुंडावर पिवळं होणाऱ्यानी काय मी स्टेबल झालो म्हणणं. आर्थिकदृष्ट्या ते प्रचंड स्टेबल झाले असतील, पण लोक आता लातूरकडे लक्ष देणार. हे पब्लिक आहे, सब जानती है. दैनिकामध्ये अनेक चढ उतार आले. लोक म्हणतात तुम्ही असं कसं वागता, अशी कशी भूमिका घेता, भूमिका कशी बदलता. पण जे नेते राहतात एका पक्षात, उभा करतात एक उमेदवार, प्रचार करतात ते सगळ्याचा, त्यांना मात्र कुणी काही बोलत नाही. आणि दुर्दैवानं या समाज व्यवस्थेमध्ये होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया. पण गोपाळरावजी, तुम्हीही काही दिवस मराठवाडा नेत्यामध्ये संपादक म्हणून काम केलं, तुम्हाला जबाबदारीची जाणीव आहे. स्वभाव फटकळ असल्यामुळं तुम्ही आम्हाला सोडून गेला काय. पण एक परमेश्वराच्या कृपेनं, तुमच्या सगळ्याच्या शुभेच्छेनं दैनिक मराठी नेता 40 वर्षापासून. आणि आम्हाला ते RNI नंबर वगैरे वगैरे काय भानगडे माहित नाही. पेपर काढायचा, छापायचा, वाटायचा. मग मध्यंतरी RNI नंबर घेतला आणि चालू आहे. अगोदर लातूर शहरात होतं, आता नांदेड आहे, हिंगोली आहे. नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्ह्याचा काही भाग. अशा प्रकारची पत्रकारिता करत असताना
एक मानसिक आनंद मिळतो, समाधान मिळतो. मला लोक म्हणतात वय वर्ष 70 झालं, किती फिरणार, किती पळणार, किती. मी म्हणतो असाही मुलाखत चालू आहे, मी कुणाच तरी मुलाखत घेऊन आलोय, एखाद्या कार्यक्रमाला गेलोय आणि त्या ठिकाणीच मृत्यू यावा. कारण आजकाल समाज व्यवस्थेचा विचार करत असताना ज्या सौभाग्यवतीनं खूप सांभाळलं, मुलानंही खूप प्रेम केलं, पण बदलत्या परिस्थितीत कंपोजीकडून ऑफसेटकडून फेसबुककडून यूट्यूब, असं गोपाळरावजी तुमच्या सगळ्याच्या प्रेमानं मी कधी कधी कुणी काड्या करतात, त्यामध्येही मजा असते, काय आनंद असतो. पण एक आहे की एक 2-4 राजकीय नेते जर सोडले तर आतापर्यंत भरभरून प्रेम करणारेच माणसं भेटले, अशी माझी वाटचाल आहे. मला एक मुलगा सत्यजित म्हणून आहे, तो कनकदुर्गा पूजा सामग्रीचं बघतोय, तो चांगलं बोलतोय, चांगलं विश्लेषण करतोय. पण त्याची मर्जी शेवटी. अपन तो चले हैं, अब कब गुड बाय करना पड़ेगा कुछ मालूम नहीं है. और खुशी इस बात की है की मित्र हो, या निमित्तानं माध्यमच्या माध्यमातनं हजारो नाही लाखो लोकांचं मी आभार मानणार आहे. खूप सांभाळलं हो तुम्ही. जालना साहित्य संमेलन असेल, लातूरला कवी संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, गझलचा कार्यक्रम असेल, खूप 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 प्रेम केलं. बालव्यास पंडित हरिशरण उपाध्यायची कथा असेल, निलेश ठक्कर असतील, आम्ही गेलो, कथा झाली. आपले गोविंदभाऊ पारिक असतील, अनेकांनी प्रेम केलं आणि कुणी द्वेष केला, तिरस्कार केला. मजा येते हो. शेवटी मिळमिळीत जगण्यापेक्षा गोपाळरावजी की साहित्य संमेलन, कवी संमेलन, वादविवाद स्पर्धा, व्याख्यानमाला, व्याख्यान. आणि खोटं सांगत नाही की ज्या पद्धतीनं रिझर्व्ह बँक असते त्या पद्धतीनं कधी अडचण आली, आणि गोपाळराव मला आठवतंय की तुम्ही सुद्धा एकदा 40,000चा डीडी सुषमा अंधारेंना BEdच्या ऍडमिशनच्या वेळेस तुम्ही काढून दिला होता. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, आपण जगत असताना आपण इतरांना सुद्धा मदत केली पाहिजे, सांभाळलं पाहिजे. आपण समाज रोड, बायको लेकरू म्हणजे जग नाही, आपण समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोक नाव ठेवतात, ठेवणाऱ्यांना ठेवत जावं. तुम्ही आत्ताच म्हणलात हत्ती चलते आहे, कुत्ते भुकते आहे, आणि मी विचार करत नाही. मी माझं फ्रीलान्स जगतोय, मला जे वाटतंय ते करतोय. बऱ्याच वेळा तर असं होतंय, मी एखाद्या कार्यक्रमाला जातोय. आता मध्यंतरी एक वेगळा प्रयोग की सुमितजी मोरगे यांनी आपल्या भीमाशंकरला कथा ठेवली होती. मग आता कथा ठेवल्यावर आता का माझी इच्छा तिथं रोज भीमाशंकरला अंक द्यावा. मग आम्ही सोलापूरला पुण्याला छपाईची वेगवेगळी व्यवस्था केली, तोच अंक. आणि मग तिथं भीमाशंकरमध्ये मला अंक देत असताना एवढा आनंद व्हायचा की अरे म्हणजे कसं काय लातूरून एवढ्या लोकांना नाही, मला आपण इथंच छपाई करतो. अनेक संतांचे आशीर्वाद मिळत गेले. रमेशभाई ओझा असतील, मुरारी बापू असतील, प्रेमा पांडुरंगजी असतील, प्रदीपजी राठीने सुद्धा आपल्याला इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये शेड दिलं होतं. म्हणजे देवीचा रोगी कळवान बक्षीस मिळवा जसं म्हणतात, तसं रामेश्वर बद्दरला मदत न केलेला माणूस कळवा, बक्षीस मिळवा. काही जणांनी त्रास दिला कोणाच्या सांगण्यावरनं, पण त्याच्यातला माणूस जेव्हा जागा झाला तर तो माणूस सुद्धा सहकार्य केला. मी एकदा विनोदानं एका व्यक्तीच्या घरी गेलो होतो. साहेब, अहो म्हणजे तुम्हाला खजानीमध्ये सोन्याची सब्बर सापडली. आमच्या एका इंजिनियरने आम्हाला दावलजी म्हणून सांगितलं. मैं तुमको सिर्फ सुई मांग रहा हूं बोले. मी काही जास्त मागणं गेलो साहेब, मला जाहिरातीच्या स्वरूपात तुम्ही द्यावा असं मला वाटतंय. खोटं सांगत नाही. ते सेवानिवृत्त अकाउंटंट कदम यांच्या पत्नी स्वयंपाक करत आल्या. अहो बिचारे किती पेपर चांगला काढतेत, मरमर करतेत, द्या ना त्यांना जाहिरात. म्हणजे गॉड ब्लेस यू म्हणल्यासारखं, प्रेज गोज अप ब्लेस कम डाऊन. एक काळ होता जो 15-20 वर्ष दैनिकामध्ये एक पान पूर्ण सत्संगाचा असायचं. मुरारी बापू असो, त्याचबरोबर आसाराम बापू असोत, गोंदवलेकर महाराज असोत. आणि
एक आनंद जे नवं ते मराठवाडा नेत्यात पाहावं या भूमिकेतनं गोपाळरावजी सगळं वाचक हो, तुमच्या समोर सगळी वाटचाल आहे आणि सगळ्यांनी प्रेम केलं, साथ दिली, म्हणून ही वाटचाल सुरू आहे. प्रेक्षक हो, वास्तविक पाहता एखाद्या स्टुडिओमध्ये मुलाखत न घेता आम्ही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये बद्दरजींची मुलाखत घेण्यासाठी एवढ्यासाठी लातूरपासून लांब आलेलो आहोत. कारण बद्दरजींचा स्वभावच खूप चंचल आहे. एका ठिकाणी ते कधी बसत नाहीत. कधी एकदा सकाळी बाहेर पडतील आणि केव्हा भेटतील ते त्यांचं त्यांना सांगता येत नाही. चला आज कुठं आहेत बद्दरजी, तर लातूरमध्ये. उद्या कुठं फोन केला तर म्हणतील तिरुपतीमध्ये आहेत. परवा कुठे विचारलं तर जयपूरमध्ये. असं सतत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे बद्दरजी मार्गक्रमण करीत असतात. आणि हा मुलाखत घेण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा उद्देश हाच आहे की भावी पिढीला कळायला हवं की आजकालची मुलं कष्ट करत नाहीत बद्दरजी. आणि प्रिंट मीडिया ते आता इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंतचा काळ खूप बदलत गेलेला आहे. आता मोबाईल पत्रकारिता आलेली आहे. तर एकंदर हँड कंपोजिंग पासून ऑफसेटपर्यंतची मजल बद्दरजीने जी मारलेली आहे, तो खडतर प्रवासातल्या काही कटू आठवणी तुम्हाला आठवतात काय निमित्तानं? मला आठवतंय, मी जेव्हा बालाजी प्रेसमध्ये स्नेहा ऑफसेटमध्ये पेपर काढत होतो आणि 8 दिवसाला पेमेंट द्यायचं, मग पेमेंट द्यायला पैसे नसायचे आणि मग मी आज देतो हो, देवा शपथ देतो हो म्हणायचं. आणि मग मी अंबाजोगाईहून आलो किंवा बाहेरून आलो की प्रेसमध्ये ते कागदाचे तुकडे असते त्याच्यावर झोपायचं आणि काम करता करता कंपोजिटर किटकॅटचं वायर काढायचे. लाईट गेली आता कसं करायचं, उठायचं, कंपोजिटरला जाऊन नको त्या अवस्थेत नको तिथून आणायचं. आमच्या प्रेसच्या मालकाला हात जोडायचे, पाया पडायचे, देतो उद्या. आणि त्या बिचाऱ्यांची चूक नव्हती, सगळ्यांनी सांभाळलं. मला नरेंद्र अग्रवाल, कमल अग्रवाल दोघांनी स्नेहा ऑफसेट भरपूर सांभाळलं. कारण त्यांनी जर साथ दिली नसती आणि त्याचबरोबर आता ऑफसेट सुद्धा आम्हाला जर साथ मिळाली नसती तर आजपर्यंतची वाटचाल झाली नसती. गोपाळरावजी अनेक वेळा, आज माझं लोकांना दिसतंय, मी भैयूजी महाराजांचे 10,000 कॅलेंडर काढले होते. हो, मला कमल किशोर अग्रवाल आणि नरेंद्र अग्रवाल म्हणजे साखर कारखानेही एवढे काढत नाही, तुम्ही कशाला काढता. माझी परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे, अनुभूती आहे. आणि मी सत्संगाकडे वळलो कसा, तर पहिली लोकसभेची निवडणूक शिवराज पाटील चाकूरकरांची, आणि त्या निवडणुकीत ते अचानकच दौरा रद्द करायचे, चला त्रिदाराला, चला इकडं. मग आम्हालाही त्या निमित्तानं देवदेवाची सवय लागली. आणि गोपाळरावजी, मी वाईट आठवणी लक्षात ठेवत नाही. ठीक आहे, आपल्याला कधी कुणाचे पैसे वेळेवर दिले नाहीत, चेक बाउन्सची केस झाली असेल, पण परमेश्वरी कृपेनं लोकांनी एवढं प्रेम केलंय की कटू आठवणी सांगण्यापेक्षा की चांगल्या आठवणी. आता स्वर्गीय रामदासजी सोमानी यांचे सुपुत्र मंगेश सोमानी यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलं, प्रेम केलं. नाव सांगायचं म्हणलं तर 1-2 दिवस पुरणार नाहीत एवढ्या लोकांनी. कुणी जाहिरातीच्या रूपानं, कारण गोपाळराव जाहिराती देणं एवढं अवघड झालंय आजकाल की मराठवाड्यातील जाहिरात दिसली की 10 पेपरवाले जातात आणि आम्हाला का बरं जाहिरात नाही म्हणतात. मग त्याला भाकर नको कुत्रावर म्हणल्याचं काय. बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या उद्योजकांना की, आणि हे सगळं सर्कस, कधी अंक वाटणारी मुलं, कधी DTP ऑपरेटर, कधी प्रेस, त्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणी आल्या पाहिजेत. कारण आपण काही करोडपती नाहीत. खरं म्हणजे मूळ हा भांडवलदाराचा धंदा आहे. अनेक लोक तत्वज्ञान सांगतात की वर्तमानपत्र हे नुकसानीत चालता कामा नये, कर्जात चालता कामा नये. मी म्हणतो की आपण जर इतिहास पाहिला, एक तर आपल्या सर्व उद्योगाला प्रोटेक्शन म्हणून पेपर चालवणं, किंवा आपण
एका वेगळ्या पद्धतीनं पत्रकारिता करणं अशा प्रकारचं असताना सुद्धा मला चांगले संत भेटत गेले, चांगले नेते भेटत गेले, चांगले मित्र भेटत गेले. त्यामुळं दुःख अडचणी काय हे वाटून घेणारे माणसं भेटत गेल्यामुळं गोपाळरावजी मी सांगतो की आता मी प्लॅनिंग फोरमचा अध्यक्ष होतो. मी लहान माणूस असल्यामुळं नाही सांगता येत नाही. 1 वर्ष वाङ्मय मंडळात सेक्रेटरी, 1 वर्ष नियोजन मंडळात सेक्रेटरी, 1 वर्ष गेम सेक्रेटरी आणि प्लॅनिंग फोरमचा अध्यक्ष असताना KM बावगे सर आणि दयानंद कॉलेजमध्ये आम्ही 3 दिवसाचं प्रदर्शन म्हणजे होतं करिअर इन बँकिंग, करिअर इन इन्शुरन्स, करिअर इन नेव्हिंग, करिअर इन अकाउंटन्सी, करिअर इन CA, करिअर इन असे काय म्हणतात त्याला नाट्य ह्याच्यामध्ये संगीतामध्ये. आणि मला एक असं वाटतंय की मनुष्य हा कुणीच परिपूर्ण कुणीच स्टेबल होत नाही. आणि जो स्टेबल झाला असं समजतोय म्हणजे तो गेला कामातून, त्याचं काही खरं नाही. आता मी स्टेबल आहे काय असं म्हणलं कोणी नाही. मला कायम अनस्टेबल पाहिजे आणि अनस्टेबल असल्याशिवाय माणसं नीट वागत नाहीत. जेव्हा माणसाला दर्प येतो मी स्टेबल आहे काय समजायचं ह्याचा गाडा भरला काय. आणि अशा पद्धतीनं गोपाळरावजी कधी कुणाला शिव्या दिल्या असतील तरी त्यांनी प्रेम केलं, कधी कुणाला रागावून वाकडं बोललं असेल तरीही प्रेम केलं. लोकांनी खूप 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 कारण व्हेन आय गॉन काय त्यावेळेस मी बोलू शकणार नाही. म्हणून ह्या माध्यमातनं मी लोकांचा आभार मानणार आहे. कधी कुणाला बोललं असेल, कधी कुणाला रागावलं असेल, कधी कुणावर टीका टिप्पणी केली असेल. समाजामध्ये जैसे पेंड खजूर पंथी को छाया नाही फल लागे आची दूर अशी माणसं वाढत आहेत. रमरमा रमीमध्ये आनंद घेणारे माणसं आहेत. काही जण वेगळी माणसं आहेत, पण परमेश्वरी कृपेनं मला खूप चांगली माणसं भेटत गेली, मदत करणारी माणसं भेटत गेली. धोका देणारी माणसं भेटलीच पाहिजेत, कारण तुम्हाला धोका बसल्याशिवाय चांगला मोका मिळू शकत नाही. मग तुम्ही विकासाचा प्रगतीचा चौका मारू शकत नाहीत. म्हणून मी गोपाळरावजी की खरं म्हणजे माझ्यासारख्या छोट्याशा संपादकांनी 2, 3, 4, 5, 6 लोकांना मुलाखती देणं हे शोभणार नाही. पण मला मोठं व्हायचं नाही. मला कोण विचारणार आहे? एखादा आमदार असतोय, खासदार असतोय, त्याच्याकडं प्रचंड पैसा असतोय, मंत्री असतोय. मी असे भोरटे नेते बघितले की त्यांनी काय काजू बदाम किसमिस खायचं, तोंड पुसायचं, बाहेर यायचं, चलो आपण उपोषण करेंगे. आणि काय हो म्हणजे आम्ही म्हणा तुमच्याकडे लेनाच बँक आहे, लेना बँकच नाही. काही वाटत नाही, निर्लज्जन सदा सुखी. आणि मला एक गोष्ट आठवते, मक्कीचूस शेठचं एक उदाहरण मला एकाने सांगितलं. गोपाळरावजी आपल्या गवळी सारखा एक मनुष्य होता आणि म्हणजे त्याला लोकांनी सांगितले जाऊ नको बरं, ही शेठ फार मक्कीचूस आहे म्हणजे. त्यांनी आयडिया केली तर आले बाबा त्या शेठकडं. आमचे गवळी आले, सुनील गवळी, आणि म्हणजे शेठ म्हणजे आम्ही असं असं लहान मुलाचं आश्रम काढलेला आहे काय, बालक आश्रम काढलेला आहे, तर तुम्ही आम्हाला मदत करा. हो म्हणजे तुम्हाला मदत करतो ना म्हणजे. तुमच्याकडं आता 85 मुलं आहेत, मला 6-7 मुलं आहेत, 3 मुलं तुमच्या आश्रमात घेऊन जावा. म्हणजे एवढ्या भारी माणसं सुद्धा ह्या समाजामध्ये आहेत काय. आणि दुसऱ्या बाजूला रुपया मिळाला त्यातले 50-60 पैसे. आणि मी सांगतोय कर्म तुम्ही हसत हसत करा, पण त्याचं फळ तुम्हाला रडत रडत भोगावं लागतं. बरेच जण मीही आलो देवाला शिव्या देतो, देवा काय गुन्हा आहे माझा, का माझ्यावर ही वेळ आली. अबे अंधारात केलेल्या पापाची उघड शिक्षा भोगावी लागते आणि त्यालाच कलियुग म्हणतात, युग म्हणतात. मी गोपाळरावजी खरं सांगू तुम्हाला की तुम्ही माझ्याकडे राम ड्रायव्हर होता इचके 12 वर्ष. हो, मला पैशाची अडचण असली त्यानं आईचं GPF काढून, त्यांची आई हे नगरपालिकेमध्ये स्वच्छता करणारी कर्मचारी त्यांनी दिले, 2-3दा तुम्ही दिले.
आज माझ्याकडे आजी आसोपा जवळजवळ 28-29 वर्षापासून आहे. हो. मयूर उपाध्याय लोक म्हणतात बद्दल मला काय आहे, लोकाला बघवत नाही काही लोकाला बद्दल पैसे देत नाही बरं, माणसं टिकतात कसं? माणसं टिकत नाहीत बरं. हम्म. तुमच्या तर आता काय म्हणावं. मग हे आसोपा मयूर मयूर किंवा माझ्याकडे राम राम ड्रायव्हर राम होता. होता. शेवटी गोपाळराव हम्म. अहो, तुम्ही स्वतः पेपर काढा, कशाला मराठी लेखतात काम करता. हम्म. काय तुमची लेखणी आहे, काय तुमचं लेखणी म्हणजे जादू आहे. म्हणजे लोकांना चांगलं चाललेलं बघवत नाही आणि त्याचा विचार करायचा नसतोय. हो. मी नेहमी म्हणतोय हत्ती चलताय निंदकाचे घर हसावे शेजारी. आपल्याला लोकांनी अडथळे आणले पाहिजेत. आपण योगायोगानं आज या ठिकाणी मंदिराच्या समोर बसलो. लाला पाटलानं बांधलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी. मला देव धर्म देश याचं खूप आवड आहे, छंद आहे. आणि तुम्ही आणि मी आपण मागं अक्कलकोटला 2दा गेलेलो आहोत. ते आपले कोणती पुरीची त्या अग्निहोत्रात शिवपुरीला आपण गेलेले एस के कुलकर्णी होते सकाळचे. एस के कुलकर्णी. नंतर आपण ह्यालाही गेलेले आहोत, त्रिधारालाही गेलेले आहोत. गोपाळरावजी मला ऊर्जा किंवा माझी नशा ही म्हणजे सत्संग. काय श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है म्हटलंय सगळं. त्या नशेमध्ये राहतोय मी. रमेश भाई ओझांची कथा जेव्हा झाली, सुमित भैया मुरगे तिथं आम्हाला भेटायचे. एकच नेता मराठवाडा नेता म्हणायचे, विजय असं म्हणायचे. अहो म्हणलं तुम्ही मोठे लोक, आम्ही गरीब माणसं. पण मित्र हो, शपथ मी सांगतो की इतक्या लोकांनी प्रेम केलंय की माझ्या कातडीचे जोडे करून जरी घातले मी विसरू शकणार नाही. मी बोलतोय, मी कधी कधी म्हणतोय जो देता वो नेता, जब तक देता तब तक नेता, नहीं देता तो. आता शेवटी कसं आहे, पोरग बापाला बाप म्हणत नाही. पोरग बापाला हे का करता ते का करता, जेव्हा की बाप हातपाय हालते तर अशी अवस्था आहे. बऱ्याच बाप लोकांना वृद्धाश्रमात राहायची दुर्दैवी म्हणा सुदैवी वेळ येते. देवाला एकच मागणं आहे की माझ्या हातून मला जीवन एवढं द्या, मी जोपर्यंत चालू शकतोय, फिरू शकतोय. मला लोक म्हणतात एफडी किती आहे, कशाची एफडी ना फिफडी म्हणणं, कशाची एफडी, काहीच नाही. आज का दिन हो गया, अंक निकल गया, कांबळे साहेबाचा विजय असं म्हणायचं, पुढचा दिवस बघायचा. जात पात धर्म. सायगावचे बाबा, मला एकदा अडचण होती, माझ्या मुलाचं लग्न होतं, गंजनाथ महाराजांनी मदत केली. म्हणजे संत महंत काय, अहो कितीतरी लोक आहेत. अहो म्हणजे फलाण्याकडे तुम्ही कसं काय जाता, अरे म्हणलं त्या नवरा बायकोनी दोघांनी काय सत्यजितकडे 15-15, 20-20 हजार गेले. त्यांनी त्यांचं 9-9 तोळे सोनं ठेवा म्हणून दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर लोकांचे उपकार एवढे आहेत. काही लोकांना वाटतंय हा असाच आहे, किती बी दिलं तर कमीच पडतंय, त्याला व्यवहाराचं नियोजन नाही. मला जगातला देशातला एक पेपर सांगा की जो टिकून आहे 40 वर्ष आणि तो प्रचंड प्रॉफिट मध्ये आहे आणि फक्त दैनिकावरच. नाही बोलणं सोपं आहे. हा अरे बाबा, पेपरची वर्गणी द्या हो. पेपरची प्रोडक्शन कॉस्ट एका अंकाची 14-15 रुपये आहेत. लोकांना बातम्या आल्यावर बरं वाटतंय, पण बातमी नाही छापली की वाईट वाटतंय. गोपाळरावजी तुम्ही काही नवीन नाहीत आणि मी मुद्दाम हे बोलतोय, खरं बोलतोय. कारण जो रामेश्वर बद्दर बद्रीशेठ पुणपाळेच्या घरी इंटरव्ह्यूमध्ये जायचा, शाळा इंटरव्ह्यूत 20 मिनिटाची पळत जायचा, जेवायचा. आमचे बाप राखी पौर्णिमेला राख्या बांधायचे. आम्ही 4 भाऊ. तर बोला गुरुजी म्हणायचे आमच्या वडिलाला. काही नाही म्हणले, बघा आमच्या 4 लेकरावाला कपडे, मला नेहरू शर्ट आणि धोतर लय सांभाळले हो लोकांनी. आणि अजूनही चालू आहे. पाहिला म्हणजे ह्याला किती बी दिलं तर कमीच आहे. मध्ये तर लोक म्हणायचे बद्दरचा फोन आला पैसे मागायला, चला बाब म्हणजे घेऊन जात देत नाही. मित्र हो, जाहीर या निमित्तानं तुमचं ऋण व्यक्त करू इच्छितो. आजपर्यंत सांभाळलात, भविष्यातही सांभाळा. कारण मी सांगणार नाही, हे खूप अवघड आहे. कारण ज्यांची दानत आहे, ज्यांनी द्यायला पाहिजे ते देत नाहीत, ते दामचोर आहेत. आणि
तत्वज्ञान करतात. वर्तमानपत्र हे सतीचं वाण आहे. अरे थोडं तरी वाण, आपण म्हणतो ना वाण, या आपल्या मकर वाण संक्रांतीला लुटणे वाण लुटणं, थोडं तरी दान धर्म करायला शिका. किती कमवून 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 किती कमवणार आहो, काय घेऊन जाणार आहो. खाली हात आया है, खाली हात जाना है. त्यामुळे गोपाळराव, त्या अडचणी ह्या अडचणी नाहीत. ती एक अनुभव आहे. आणि अनुभवाच्या शिदोरीवर मी म्हणतो ना, मला सहज जरी कोणी भेटला काय, आणि त्याला मी म्हटलं की आज पेपर निघत नाही हो, जरा त्याच्या वेळेस रोज पेमेंट द्यावं लागायचं प्रेसला. हो, पैसे द्या हो. दिले बिचाऱ्याने. आणि मी म्हणतो की त्याला बुद्धी देणारा तो परमात्मा होता, आप्पा बाबा. आणि बसायचं, आप्पा बाबाचा कार्यक्रम चालू, हो, आणि गाडी बरोबर टॅक्सी बरोबर पैसे पाठवायचे 50,000 रुपये. अहो मला आठवतंय, आपण गेलो होतो. शिवसेनेच्या नेत्याकडून कधी कोणाचे पैसे घेते का? तर संजय राऊत होते. हो, राऊत नाही, संजय सावंत सावंत होते. सावंत सावंत होते. आणि एका दिवशी गेलो मी, संपर्क. आता काय करावं म्हणलं, सावंत साहेब माझा पेपर निघत नाही हो म्हणलं, टॅक्सी उभारलाय, 50,000 रुपये पाहिजे. त्या बिचाऱ्याने चालक मामाला सांगितलं, मामा नामदेवराच्या बद्दरजी 4 दिवसात म्हणते, त्यांनी नाही दिले तर 8 दिवसात मी देतो. अहो नोटबंदीच्या काळात 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला उसने म्हणून दिले, मी 2 वर्षात दिले परत त्यांनी. आणि मग मला म्हणलं, देणार आहो का नाही तुम्ही पैसे काय? मी म्हणलं सर मी तुम्हाला चेक देतो, तुम्ही केस करा, चेक नाही वाटल्यावर. आणि उदाहरणार्थ सांगायचे म्हणले ना, अहो माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस आमच्या लोकांमध्ये बाटको हा कार्यक्रम असतोय. हो, की त्या बाटक्यामध्ये राहिलेला हुंडा द्यायचा असतोय. माझं लग्न झालं, मला लॉकेट होती, अंगठी होती, मिसेसचं हार होता. हे सगळं घेऊन मी सोमानी साहेबाकडे गेलो. आणि त्यांच्या वडिलांनी बघितले, वडील सावकारी करायचे. सोमानी साहेब मला म्हणाले, का रे रमेश, किती वेळा आहे वरात म्हणजे मुलीला पाठवायला? काकाजी, मला रडू आला. काकाजी बाटक्यात द्यायला पैसे नाही, तर सोनं घेऊन आलोय. वेळाईच का म्हणजे किती पैसे कमी पडले काकाजी? आता 25,000 रुपये कमी पडले. त्यांनी ते चल म्हणे, भाभीचं हार भाभीच्या गळ्यात, तू लॉकेट गळ्यात घाल. मित्र हो, ह्या आठवणी आहेत म्हणून जगण्यात मजा आहे. खूप लोकांनी समाधान, काय मदत, म्हणजे अशा अनेक 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 आठवणी. मला आठवतंय, सुषमा अंधारे मॅडम नेहमी म्हणतात की तुम्ही मला खूप मदत केली, तुम्ही मला सहकार्य केलं. मला आठवतंय, एक वेळा प्रचंड अडचणीत होतो, तर आईचं सोनं तोडून मला त्यांनी पैसे दिलेले. आम्ही त्यांना थोडं बहुत सहकार्य केलं. त्यांनी मला वडिला समान मानतात. हो, हो. अहो मेल्या त्या सुधा पाटील. त्यांनी मिस्टराला सांगितलं, बद्दरची गाडी घेऊन आलेत, त्यांच्या गाडीला 99 नंबर घ्यायचा, पैसे कमी आहेत, 1 लाख रुपये माझी FD आहे, तोडून द्या. अहो शेवटी देव देव म्हणजे काय, असे अनेक 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 लोक आहेत. कदाचित त्यांचं नाव जर नाही घेतलं, त्यांना कदाचित वाईट वाटू शकेल. हो, काही लोकांना टोचावं लागतंय, ढुसण्या द्याव्या लागतात. मी प्रयत्न करतोय की बाबा हो, तुमची बी इज्जत महत्वाची आहे, माझी बी इज्जत महत्वाची आहे. माझं एकच व्रत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मराठवाडा नेता यूट्यूब. तर लोक म्हणजे दातं नाही बोकळ कसं. मी म्हणलं आता दातं परमनंट बसवायचेत आपल्याला. काय 2.5 लाख गेले ते गेले, आणि आपल्याला काय. मग एक बाबासाहेब पाटलाचा एकदा किस्सा, ते भेटले समोर, गाडी बघितली, उभा केले. काय म्हणे बद्दलजी, सहकार मंत्री. काय बद्दलजी? म्हणून नवीन गाडी दिसली, एक 5-6 वर्ष. म्हणलं आम्हाला गाडीचं काय, पैसा तुमचा, रुबाब आमचा. म्हणजे एवढं म्हणून सुद्धा, कधी वाकडं बोलून सुद्धा, कधी एखादी बातमी छापून सुद्धा लोक प्रेम करतात. आणि आज तर मला, मी हे लातूरमध्ये पेपर होता, नांदेड नाका ते बार्शी नाका. आणि मग मी एकदा असंच म्हटलो, काय करावं काय नाही, काय करावं. देवणीकर, सुभाष देवणीकर, आम्ही निघालतो. देवणीकर म्हणले, बद्दरजी तुम्हाला इथं काय देशमुख सुधरू देत नाहीत, तुम्ही असं करा म्हणले
इकडे बाबुराव आडसकरची तुमची ओळख आहे, इकडे उस्मानाबादला पद्मसिंह पाटील आहेत, शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण आहेत. मग तुम्ही असं सगळं, गोपीनाथराव मुंडे आहेत. मग मी 3-4 जिल्ह्याचा केला. मी नेहमी, मला आठवत आहे की जर ती मी केलं नसतं आणि इथंच बसलो असतो, लोक म्हणते तर नांदेडला बी आहे, उस्मानाबादला बी आहे, बीडला बी आहे, सगळीकडे आहे. आणि हे सगळ्यामुळं आहे. तर गोपाळरावजी, अडचण फिडचण नाही, ते अनुभव आहे म्हणायचं, अडचण नाही, ही एक अनुभव आहे. बद्दरजी, आपला हा खरं म्हणजे खडतर आणि संघर्षमय प्रवास हे थांबू नये असंच आम्हाला वाटत होतं. प्रेक्षक हो, मध्यंतरी बोलता बोलता बद्दरजी भावनाविष्ट झाले होते. परंतु त्यांनी जे खस्ता खाल्लेले आहेत, त्यांनी जे कष्ट भोगलेले आहेत, भोगले जे दुःख म्हणतात ना ते तसं, तर ते भावी पिढीला त्याचा प्रेरणा मिळावी म्हणूनच आम्ही हा मुलाखतीचं प्रयोजन केलेलं होतं. आता कालमर्यादा असल्यामुळे आपल्याला इथं थांबावं लागेल बद्दरजी. आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना एक मी तुम्हाला भावी म्हणजे पत्रकारितेमध्ये येणारे जी पिढी आहे, विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहात? म्हणजे कसं तुम्ही अधिकारवाणी तुम्ही सांगू शकता, कारण काय, प्रिंट मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत तुमचा जो प्रवास जो आहे खडतर आहे, संघर्ष आहे आणि तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे. वास्तविक तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक मीडियाचं कसलंही जाण नव्हतं, पण आज तुम्ही यूट्यूब चॅनल चालवता, मुलाखती घेता, महाराष्ट्रभर भ्रमंती करता, सालासर राजस्थानमध्ये जाऊन देखील तिथल्याची संवाद साधताय ट्रस्टी बरोबर. तर हा एकंदर ह्या पत्रकारितेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार आहात? दिवसेंदिवस प्रत्येक नागरिक हा पत्रकार झालेला आहे. सगळ्याला पेपरमध्ये यावं वाटते. मी पत्रकार मित्रांना विनंती करू इच्छितो, तुम्ही पत्रकार होत असताना सगळ्यात अगोदर कठोर परिश्रम म्हणजे काय रोजगार हमीवर टिकाव खोरा जाऊन खंदायचं नाही. तुम्ही मुळापर्यंत, एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जा, अभ्यास करा. सवंग लोकप्रियतेसाठी भडक बातम्या न देता कडक बातम्या देत असताना त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण गोपाळरावजी, मला भगवान आपले नागदे साहेबाचं निलंग्याचं उदाहरण आठवतंय की म्हणजे उस्मानाबाद जनता बँकेत गडबड झाली, अशी बातमी आली, 10 अडकणी आमच्या एवढ्या कमी होतात. तसं कॅरेक्टर असतं एखाद्याचं, आपण बोलतो, लिहितो. सवंग लोकप्रियतेसाठी आजकाल एक नवीन फॅड निघाले, आता फेसबुकवाले, युट्यूबवाले, ते काय म्हणतात, पैशाचं का नाही, आता घोडे लावतो, अरे शिंगरू घे रे बसायला काय. त्यामुळं कठोर परिश्रम करा, आपल्या व्यसनाधीनता आपल्या पुरती राहू द्या. जेव्हा लोकांना कळतंय हा व्यसनाधीन आहे, मग तुम्हाला पाजवून सोडून द्यायचं, मग नीट संसार बी करू द्यायचा नाही, धंदा बी करू द्यायचा नाही. प्रचंड 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 वाचन करा, मोठे मोठे कार्यक्रम अटेंड करा, नाट्य असेल, संगीत असेल, कला असेल, आणि तुम्ही श्रोते बना. श्रोत्यामुळं 100 पुस्तकं वाचून जेवढं कळत नाही, आता अतुल देऊळगावकर असतील, रोडे सर असतील, कुंभार सर असतील, पाशा पटेल असतील, आणि फक्त राजकीय नेतेच फक्त म्हणजे पत्रकारिता नाही, सामाजिक समस्या आहेत. आता मकर संक्रांतीचा सण आहे, त्याचं काय महत्व आहे, कुठल्या भागात मकर संक्रांत सण कशी झाले, प्रासंगिकता असली पाहिजे. कोणाचे वाढदिवस असतात, त्यांच्या विषयी, एखादा गरीब असतोय, त्यानं तुम्हाला मदत करू शकत नाही, त्याच्याविषयीही लिहा. सक्सेस स्टोरी असतील, सक्सेस स्टोरी लिहा. आता नाव घेऊन बोलू नये पण बोलतो. आता बीबी ठोंबरे की आज देशामध्ये जगामध्ये नाव आहे, पण सगळेच जण त्यांच्या ह्याला कव्हरेज करतात, पण ते एवढे, त्या म्हाताऱ्यात सांगितलं ना, आश्रमाला 2 लेकरं आमची घेऊन जा, तसं खर्च करणं जीव जाणं सारखं काय. आणि दुर्दैवानं मोठी माणसं नाम बळेवर लक्षण खोटे असेही बनत जातात. त्यांनी काय वाटावं असं म्हणणार नाही. अरे तुम्ही 10% 20% तुमच्या उत्पन्नाचं समाज कल्याणासाठी करा. आणि विनाकारण बद्दर म्हणतोय म्हणून गोपाळ कुलकर्णीला विरोध, गोपाळ कुलकर्णी म्हणतोय म्हणून विरोध, आज आपला पेपर निघत नाही म्हणून विरोध. हा फार मोठे चॅलेंज आहेत. प्रदूषण आहे,
भ्रष्टाचार आहे. साधे साधे अर्ज कागद मंत्रालय आपल्या तहसीलमध्ये जावा, कुठल्या कार्यालयात जावा, वजन ठेवल्याशिवाय फाईल हलत नाही. म्हणून तुम्ही सकारात्मक आणि विधायक पत्रकारिता तुम्ही लिहिताय, हे नकारात्मक लिहिताय, पण ती खरी सकारात्मक पत्रकारिता आहे. कारण एखाद्या गोष्टीला मार्ग दाखवून देणं, काही लोकांना वटणीवर आणण्यासाठी लिहावंच लागतंय. ती माझ्या दृष्टिकोनातून सकारात्मक, ती नकारात्मक नाही. ते बघणाऱ्याला वाटते माझ्याला गबाळ खाल्लंय, लोकांचे पैसे देईना, आता बद्दरकडे गोपाळ कुलकर्णी आहे तर काम करून घेतलं. खरंच अवस्था वाईट असली, पैसे नाही दिले तर ठीक आहे, पण आपलं 50 अंगठ्या 10-20 तोळं सोनं आहे आणि कामगाराचे पैसेच द्यायचे नाही. देतो की नाही तर अरे इतकी अंगठी दे ना मरला काय. म्हणजे मला असं वाटतं पत्रकारिता हे फार मोठं क्षेत्र आहे. जसं दवाखान्यामध्ये डॉक्टर, डोळ्याचा डॉक्टर, कानाचा डॉक्टर, हाडाचा डॉक्टर, त्वचेचा डॉक्टर, स्पेशालिटी पत्रकारितेमध्ये प्रचंड स्पेशालिटी. आणि कृपया रणछोडदास बनू नका. अरे मजा आहे, अडचणी आल्या पाहिजेत, लोकांनी केसेस केल्या पाहिजेत. काय त्याला आबरू नसणारे आबरू नुकसानीचे दावे करतात. परमेश्वरी कृपेनं आपल्यावर तेवढी वेळ आली नाही. सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून सत्ता, धनदांडगे जातदांडगे मिळत त्यांच्या आहारी जाऊ नका. ते गोड गोड बोलतात आणि वापरून कंडोमसारखं फेकून देतात. म्हणून जागरूकपणे डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा, मन उघडं ठेवा. आणि या मनात कुठंतरी एखाद्यानं चांगली पार्टी दिली, जेवण दिलं, चिकन ड्रिंक वगैरे वगैरे झालं, मग चला साहेब लई चांगले, नशा उतरली साहेब लई कडू, असं न करता व्यसनापासून दूर राहा, आपल्याशी प्रामाणिक राहा. समोरचा जाहिरात देतोय त्याला धन्य माना, पण ते उपकार करत नाही, त्याचं आपण मार्केटिंग करतो. आणि आपण यूट्यूब असेल, फेसबुक असेल, मॅक्झिमम लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांनी वाचलं पाहिजे. आणि मागे एका कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर म्हटले होते की लोकांचं चारित्र्यहरण करणारी पत्रकारिता नाही, लोकांनी रेफरन्स म्हणून वापरावी अशा प्रकारची पत्रकारिता केल्यास खूप मोठं क्षेत्र. पर्यटन, पर्यटनाच्या मला परवा अरविंद जोशींनी सांगितलं की मराठवाड्यातील पर्यटन काय. मी लहान म्हणजे जवळजवळ एक 25 वर्षापूर्वी मी, माझी मिसेस, मुलगा गेलो असताना राजस्थानला 15 दिवस फिरलो. आणि त्यावेळेस मी 2-3 लेख लिहिले की महाराष्ट्रात पर्यटनाला फार स्कोप आहे. हळूहळू रेणापूर असेल, तुळजापूर असेल, माहूर असेल, आपले नांदेडचं गुरुद्वारा असेल, किंवा आणखीन वेगळे वेगळे मंदिर आहे. अक्कलकोट, रेणापूरची दीपमाळ आहे, अक्कलकोट आहे, गाणगापूर आहे. आणि त्याचं सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लिखाण, वेगवेगळे इंडस्ट्रियलिस्ट असतात, वेगवेगळे शेतकरी असतात. लोक म्हणते शेती परवडत नाही, परवडत नाही, परवडत नाही. अहो जावा तुम्ही एकदा बघा कसं करतात रवी बापटले, अहो काय उभा केलंय. खरं म्हणजे हेवा वाटावा. त्याला काही लोक कांदा काढला त्यांनी, वर्षभर पुढे एवढा कांदा काढला, वर्षभर पुरे जेवढा कांदा काढला, भाज्या आहेत, फळं आहेत, आणि सर्वस्व त्याग करून ती मुलं सांभाळतात. म्हणून पत्रकारिता एकच नाही, वास्ट स्काय इज लिमिट. त्यामुळं मित्र हो, पत्रकार मित्र, म्हणतात तुम्ही काय केला, मी काय केलंय तर मी कसं सांगणार, हे लोकांनाच विचारा. काही चांगलं असेल, काही वाईट असेल. पण मी त्या चिमणीचं उदाहरण देतो. आग लागल्यावर चोचीनं पाणी टाकणारी चिमणी म्हणजे मी विझवणाऱ्यापैकी आहे. मग तुम्ही म्हणताल तुमच्यामुळं काय आग विझणाऱ्या का. अरे तुम्ही किमान आग विझवणाऱ्याच्या बाजूनं तुम्ही सकारात्मक पत्रकारिता. आणि मी पुन्हा सांगतोय, एकच पत्रकारितेला 2 बाजू असतात. सडक्याचं काम खराब आहे, वॉटरिंग होत नाही, रोलिंग होत नाही, लेअर मोठे आहेत. हे काही लोकांना नकारात्मक पत्रकारिता वाटत असेल, पण मी म्हणतो की सकारात्मक पत्रकारिता आहे. कारण त्या ठिकाणी गुणवत्तेची कामं झाली पाहिजेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यापासून जरा सावध राहा. ते संधी साधू असतात.
तुम्ही साधू म्हणून त्यांच्या नादाला लागू नका. हा वॉर्निंग बेल. कारण ते कपडे बदलायचे का पटाक म्हणजे पक्ष इकडून तिकडं तिकडून इकडं आणि किती देव तुम्हाला, अशी त्यांची मानसिकता असते. म्हणून धार्मिक असेल, सामाजिक असेल, वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करा. जीव धोक्यात न घालता सुद्धा सकारात्मक पत्रकारिता करता येऊ शकते असं गोपाळरावजी मला वाटतंय. वा बद्रजी, तुमचा हा खरं अनुभवाचे बोल आणि संघर्षमय प्रवास थांबू नये असंच आम्हाला वाटत होतं. तुम्ही सतत बोलत राहा आणि आम्ही ऐकत राहू असंच वाटत होतं. परंतु प्रेक्षक आपली क्षमा मागतो. कालमर्यादा असल्यामुळे आम्हाला इथं थांबावंसं वाटतं. आणि बद्रजीचा हा एकंदर संघर्षमय प्रवास, एकंदर त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर नोंद करा. सुनील गवळीसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्तसेवा. धन्यवाद. मित्र हो, मी आभार मानतो. आमचे मित्र माध्यमचे गोपाळरावजी कुलकर्णी माझे ते मित्र आहेत, सहकारी आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि मी भेटल्यावर विचारतो तसं ऐकणारे 99% हे सल्लागार असतात, मार्गदर्शक असतात. असंच प्रेम गोपाळरावजी, जोपर्यंत जीवात जीव आहे. काही चुकलं मला कानात सांगा, चांगलं असेल लोकांपर्यंत सांगा. कुणीच कुणाचा स्पर्धक नाही. आपण आपलं काम करत राहायचं. ज्या पद्धतीनं आता हा फुलोरा आलेला आहे झाडांना आणि मोहर प्रचंड आलेला आहे, विघ्न न येता, त्याच्यावर किडे न पडता चांगले आंबे यावेत, रसदार आंबे यावेत, ते सगळ्यांनी खावेत. हे जसं असतंय तसंच पत्रकारितेचं क्षेत्र सुद्धा खूप 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 आणि खूपच चांगलं आहे असं मला वाटतं. आणि गोपाळरावजी, मी आपलं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. शेवटी ही मुलाखत, हा प्रपंच एवढ्यासाठी की जेव्हा मी गुड बाय करेन त्यावेळा कुठेतरी एखादी ही डॉक्युमेंटरी म्हणा किंवा कुठेतरी एखादं, एवढं लवकर नाही मरायचं, माझी इच्छा नाही काय. आणि आत्महत्या करणार बी नाही. आणि मारने वाले से बचाने वाला नरसिंह बहुत बडा है. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार. आपण माध्यम यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि गोपाळराव असंच प्रेम ठेवा. धन्यवाद. धन्यवाद बद्रजी, धन्यवाद खूप खूप.